हॅलो अँड व्हेरी गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू. आणि गुड इव्हिनिंग याच्यासाठी कारण ब्लॉग चालू होते संध्याकाळच्या 5:30 वाजता. तब्येत 2-3 दिवस म्हणजे बरी नव्हती, पिरियड्स आले होते. सो येस, आणि आता पण मी पेन किलर खाऊन थोडासा नॅप घेऊन उठलेली आहे. आणि सकाळपासून मला एक काम करायचं होतं, सो ते मी ठेवलं होतं. मी म्हटलं ते संध्याकाळी करेल, जेवण बनवायच्या आधी. ते म्हणजे ना सगळं इंद्रनीलचे जुने जे काही कपडे होते ना, ते मी असे बॅगमध्ये भरून ठेवले होते, छोट्या छोट्या बास्केटमध्ये, पिशव्यांमध्ये, गाठोड्यांमध्ये, जे की त्याच्या झाल्यापासूनचे होते. आणि ते ना मला मोठ्या बॅगमध्ये शिफ्ट करायचे होते, कारण ना मला आता जागा पुरत नाही ते कपडे ठेवण्यासाठी. सो ते मला बॅगेत शिफ्ट करून ठेवायचे होते आणि ते बेडमध्ये ठेवायचे आतमध्ये. सो हे मला आज काम आहे. आणि चला तर मग करूया सोबत मग हे काम. काही काही असे मिटन्स वगैरे जे की मी यूज पण नाही केलेले. सो आणि ह्याच्यामध्ये ना मी असे छोटे छोटे सॉक्स, आता असं वाटतं की किती छोटकू आहे. आणि जेव्हा तो झाला होता तेव्हा हे त्याला आणले होते, कारण तो NICUमध्ये होता झाला तेव्हा. सो त्याच्यासाठी हे सॉक्स वगैरे पाहिजे होते. सो येस, आता मला असं वाटतं की सगळं एक एक ते व्यवस्थित करून ठेवायचं. हे माझ्या साईशाचा फ्रॉक आहे आणि हा इतका क्यूट दिसतो घातल्यावरती. तिला म्हणजे दिसायचा जेव्हा ती फर्स्ट आय गेस तिच्या पहिल्या बड्डेला घातला होता, आम्ही फोटोशूट केलं होतं. सो खूप क्यूट फ्रॉक. आणि याला हे असं डिटेलिंग आहे, ह्याचं मागे लेस करायचं डिटेलिंग आहे. आणि हा शिवून घेतलेला आहे, हा तिला गिफ्ट मिळालेला आहे. सो येस, हे घरा गेलेले. सो मी आता हे उलगडून नाही ठेवणार. सो हे तर खाली झालं. यात खूप कपडे आहेत. हे सगळे फुल स्लीव्सचे शर्ट्स आहेत, जे की नवीन बाळ झाले की आपण घालतो ना, 2 महिन्याचे 3 महिन्याचे झाल्यावर हे असे शर्ट्स आहेत सगळे. त्याच्यासोबतच्या ह्या मॅच पॅन्ट आहेत. कान टोपी. हां, हे सॉक्स 6 जोडी. सो अशी जोडी करून दिले ना की मग घालणाऱ्याला पण इझी पडतं. हे इतके क्यूट छोटूशे सॉक्स आहेत. हे सगळं फुल पॅन्ट्स, लंगोट. हे बॉडी सूट म्हणतात त्याला, रॉम्पर आहेत हे. अगेन फुल हाताचे शर्ट्स. इतके छोटे हे झालेल्या बाळांचे हे सगळं करून घेतो. याच्यात लंगोट आहेत भरपूर. सो हे जर कोणाला लागलं तर ही फक्त बॅग उचलून द्यायची. हे एवढं सगळं द्यायची काही गरज नाही आहे. त्याच्यासाठी हे चाललंय माझा प्रयत्न.
हे अगेन साईशाचा 4 महिन्याच्या तेव्हाचा फ्रॉक आहे, फुल स्लीव्सचा. फुल स्लीव्सचे फ्रॉक्स सहसा मिळत नाही, सो येस ते आहे. गेलं. आय गेस अजून एक सॉक्स जोड असणार आहे, सो मी तेच ठेवतो अजून भेटलं याच्यामध्ये. थोडे मोठे कपडे जी 6 महिन्याच्या पुढे येतात ना, ती मी म्हणलो होतं अजून एक सॉक्स. ह्याच्यावरती काय म्हणतात, झेब्रा बनवलेला आहे, एकावरती सिंह बनवलेला आहे. सो खूप फर्स्ट क्रायवर खूप क्यूट कपडे येतात लहान लहान मुलांचे. सो आणि ह्यातले ना अर्धे निम्मे कपडे तर साईशाचे आहेत. साईशाकडून माझ्या बहिणीच्या मुलाला गेले होते आणि त्याच्याकडून परत आत्ता याला आले. हे आय गेस इंद्रायणीचं. त्याची स्पेस संपली आहे. आता खूप जास्त पसारा नाही दिसणार लहान लहान अशा पिशव्यांमध्ये. आणि अगेन ही एक पिशवी आहे. माझी बहीण आहे 2 नंबरची, सो तिला मुलगा आहे. सो तिच्या मुलाचे कपडे येतात बाळासाठी, पण आता हे पण त्याचे पण छोटे झालेले. सो अगेन एवढे आहेत, बट ते आता ह्याच्यामध्ये तिथे बसणार नाही. सो मला हे आय गेस अगेन त्या बास्केटमध्येच टाकावं लागेल. आणि मला असं वाटतं हे बास्केटमध्ये टाकते आणि उद्या इंद्रनीलचं कपाट पण साफ करायचं. सो अजून 2-4 कपडे मिळाले तर ते पण मग जातील. म्हणजे मग कसं होतं की नवीन कपड्याला स्टॉक बनतो. सो येस. का पळतो रे? का पळतो? त्याचा पसारा बघा. तो पाडला आणि ते खेळायचं सोडलंय आणि सगळं करतोय बाकी. गुड मॉर्निंग. लाईट लागली ना? तर आता ते वालं काम झालंय कपड्यांचं आणि बाकीचे सगळे तरी सकाळी मगाशीच आवरली होती. आणि आत्ता टाईम आहे चहा बनवण्याचा. आणि इंद्रनील खेळते, साईशा ॲज युजल अभ्यास करते. आणि हा बघ इकडे ये बाळा, कम हाय कर. हॅलो, इकडे बघू. हॅलो. नो, ते नाही घ्यायचं. पाणी प्यायचं तुला? पाणी दे तुला. तेव्हा हा पाणी प्यायला बघा किती नाटक आहे. गुचकी लागली, पाणी पी ना. काय देऊ तुला? काय देऊ? नेल कटर. हे नेल कटर. हे नेल कटर पाहिजे.
पाणी पी थोडस थोडस थोडीशी प्लीज 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 थोडी नको पिऊ नको पिऊ नको गो गो ना बाय 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 बेबी ओ बाळाच्या पायावर पडलं तुझ्या जोरात लागतं ते जा बाहेर बसून खेळ गो बाहेर बाहेर बसून खेळ जा जा बाहेर जा चटईवर जा त्याला सगळं समजतं आपण जे काय बोलून ते सगळं समजतं मी त्याला बोललं चटईवर जाऊन बस स्वतः तिथं जाऊन बसणार तो गो गो देअर अँड सिट गो बसणार नाही पण तो गेलाय बाय हा बस खाली बस हा व्हेरी गुड बॉय हा इतका चॅप्टर आहे आता बाहेर आलाय तो आहे ना ती झाडं तोडणार पण मी इथं उभी आहे म्हणून जस्ट बिकॉज तो करत नाहीये ऐ ऐ तसं करायचं नाही हा चल घरात मग घरात चला तसं करणार का नाही ना बैल का बेबी काय रे खाली गाडी आहे का गाडी आहे का तर आता झाला आहे स्वयंपाकाचं टाईम आणि आता स्वयंपाकाला काय करायचं हा खूप मोठा प्रश्न आहे माझ्यासमोर एक दोन भाज्या आहेत बट मला ना मी खरं सांगते आज इतका आळस आलेला आहे आज संडे आणि असं मला वाटतं की एखाद दिवस मला पण सुट्टी पाहिजे स्वयंपाक आणि ह्याच्या सगळ्यासाठी आणि माझा नवरा ॲक्च्युली देतो पण मला सुट्टी स्वयंपाकाला संध्याकाळच्या कधी कधी बट आज मला खूप जास्त आळस आलं आहे आणि बाहेरचं पण मला खायचं काही मन नाही आहे कारण माझी तब्येत ठीक नाही आहे ॲज यू कॅन सी माझा फेस पूर्ण डल झालेला आहे तर बघूया आता माझ्या पुढं आहे फ्लॉवरचा ऑप्शन कारण सायशा पण मग फ्लॉवर खाते तिला आवडतो सो तो मी बनवते आता आणि 2 भाकरी बनवायच्या आणि झटकन भात करायचं एवढंच बनवणार आहे जेवण सो येस ॲज युजल माझ्या घरामध्ये खूप 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 जास्त आवाज आणि ह्याचं सारखं रडणं चालू आहे बिकॉज आय डोंट नो त्याचं कारण मला नाही माहिती आहे अजून पण सो आय एम नॉट फिलिंग गुड नाव तर मी आता स्वयंपाक करून बसली आहे सायशा आणि तिचे बाबा जेवतात ते त्यांचं झालं की मला जेवायचं आहे कारण आमच्या इथं असंच चालतं 1 बाय 1 आम्ही जेवतो सो येस आणि त्यांना तो त्रास देतो म्हणून मी इथं येऊन बसली त्याला घेऊन सो तो रडत रडत परत तिथं गेला आरडाओरडा करत असं आहे एकंदरीत
आपली सगळी कामं आवरून आणि फेस वॉश वगैरे करून आता मी झोपायचा टाईम झालेला आहे. इंद्रनील झोपायला गेलेला आहे, सायशा झोपली आहे. सो सायशाला आजकाल आहे ना तिचं ती झोपते. सो जस्ट तिच्या पुढं शेजारी आपण लोटायचं, ते आपणे आप झोपून जाते. आणि आता तर बेड आला आहे, सो ती आता बेडवर झोपते आणि मग तिची ती झोपून जाते. पण तिच्या शेजारी थोडा वेळ बसावं लागतं, कारण मग तिला असं आहे की मला एक स्टोरी ऐकवा आणि ते सगळं तिचं थोडंफार टँट्रम असतात रात्रीचे. बट ती आता खूप जास्त इझी हँडल करायला झाली आता, बिकॉज शी विल बिकम आय गेस 5 years. 2 महिन्याने ती 5 वर्षाची होणार आहे. आता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, 1 ऑक्टोबरला ती 5 वर्षाची होणार आहे. सो आता ती थोडं इझी झालेली आहे, थोडेसे टँट्रम तिचे कमी झाले आहेत. किंवा आपण काय बोलतो आहे आणि कोणत्या इंटेन्सिटीने किंवा इंटेन्शनने बोलतो आहे ना, हे पण आता तिला जरा जरा समजतं आहे. सो लिटल बिट थोडंसं तिला जास्त इतकं असं फोर्स करावं लागत नाही की हे कर किंवा ते कर. तिचं ती करून करते. आणि इन जनरल पण मुलांपेक्षा मुली खूप जास्त इझी हँडल करायला असतात. सो येस. आणि इंद्रनील ॲज आय से की तो झोपायला गेला आहे. आणि मी फेस वॉश केलं, काही स्किन केअर आज केलेलं नाही आहे. कारण मला असं वाटतं ना, हे जे आले पिंपल, हे आणि हे मला पिरियड्समुळे आलेले आहे. आणि मी पिंपल आल्यावरती काहीच फेसला लावत नाही, कारण ते इरिटेट होतं अजून आणि मग त्याचे डाग पडतात अजूनच. सो या दॅट्स द अपडेट. आणि आजचा व्लॉग मी इव्हिनिंगपासून शूट केला होता. सो येस, प्लीज मला सांगा कसा वाटला. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर थँक्यू व्हेरी मच अँड बाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ओ येस, आय ऑल्सो वॉन्ट टू से की मी उद्या लाईव्ह येणार आहे फॉर मेकअप ट्युटोरियल. ज्यांना कोणाला सिम्पल मेकअप शिकायचा आहे, बेसिक मेकअप शिकायचा आहे, त्यांनी लाईव्ह यायला विसरू नका. मी या चॅनलच्या पोस्टवर तुम्हाला सांगेल की लाईव्ह उद्या किती वाजता आहे, कारण मी आत्ता फक्त लाईव्ह यायचा विचार केला आहे, पण त्याचा टाईम असा डिसाईड केलेला नाही आहे. सो त्यामुळे उद्या लाईव्ह जेव्हा मी येईल तेव्हा तुम्ही एंड टू एंड लाईव्ह राहा. किंवा तुम्हाला नाही जमलं तर माझ्या लाईव्ह सेक्शनमध्ये जाऊन पण तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. आज पण मी लाईव्ह आले होते, तो पण व्हिडिओ काल मी म्हणजे आज आले होते. सो हा उद्या अपलोड होईल. सो तो व्हिडिओ पण तुम्ही बघा, लाईव्हमध्ये अपलोड झाला असेल. सो येस, बाय. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.